नमस्कार. सुवर्ण होम किचन मध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत. मी आज तुम्हाला थंडीची खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे. मी आज तुम्हाला दाखवणार आहे मुळ्याचा पराठा. खूप पौष्टिक असा आहे. थंडीतले हे मुळे खूप छान येतात बाजारात, तर आणि खायलाही खूप सुंदर लागतो. तीच भाजी पोळी खाऊन कंटाळा येतो, तर पराठे नक्की करून बघा, खूप छान होतात. आणि मुलं असं काही मुळा खात नाही, म्हणून आपण मुलांना असं मुळा खायला घातला तर मुलं अगदी मुळा सुद्धा आवडीने खातात. तर त्यासाठी मी इथे घेतलं आपलंच रोजचं जे पोळीसाठी वापरतो ते पीठ, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ते मी घेतलेलं आहे 1.5 ते 2 वाटी. त्यामध्ये मी टाकतेय 2 ते 2.5 चमचे डाळीचं पीठ. डाळीचं पीठ ऑप्शनल आहे, त्यामुळे पराठा छान होतो म्हणून मी टाकलंय. तुमच्याकडे नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकलं तरी चालणार आहे. त्यात टाकते मी 1 चमचा मीठ आणि थोडंसं तेल. म्हणजे पराठे छान तयार होतात आणि आतलं सारणही बाहेर येत नाही. खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही, असा सॉफ्ट असा, रोजच्या पोळीपेक्षा थोडासा घट्ट, असं छान सॉफ्ट असा गोळा आपल्याला कणकेचा तयार करून घ्यायचा आहे. छान आता तो 10 ते 15 मिनिटं भिजू द्यायचा आहे. तोपर्यंत आपण सारणाची तयारी करू. मी मुळ्याचा पराठा बनवत आहे, त्यामुळे इथे मी घेतला 1 मुळा. मुळा छान आपल्याला बारीक किसणीने किसून घ्यायचा आहे. तुम्ही जर खूप जाड किसणीने किसला ना मुळा, तर मग त्याचं जाड होईल सारण आणि मग आपल्याला पराठा आपला फाटू शकतो. म्हणून बारीक किसणी घ्यायची आणि मुळा छान किसून घ्यायचा आहे. मुळा छान असा किसून घ्यायचा आहे आणि त्यात लगेच टाकायचं आहे आपल्याला 1 चमचाभर मीठ. मीठ टाकल्याने काय होतं, मुळ्याचं जेवढं पाणी आहे ते सगळं निघून जातं. म्हणजे आपल्या पराठ्याचं जे सारण आहे ते नंतर पाणी सुटत नाही त्याला. मीठ टाकून असं 5 मिनिटासाठी ठेवून द्यायचंय. आता काय करायचंय, एक चाळणी घ्यायची आहे. खाली मी असं छोटं भांड घेतलेलं आहे, त्यावर कपडा टाकून घ्यायचा आहे. जर मुळा तुम्ही हाताने पिळला तर तुमच्या हाताची आग होऊ शकते. मुळ्याने जळजळ पण होते हाताची. त्यामुळे काय करायचंय, हा मुळा पूर्ण त्या कपड्यात टाकून घ्यायचा आहे आणि पूर्ण त्यातलं पाणी असं पिळून काढून घ्यायचंय. बघा छान आपण असं आता सगळं पाणी त्यातलं काढून घेतलेलं आहे या पद्धतीने. आता मी इथे त्यात घेतली अगदी मी 2 हिरवी मिरची, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 5-6 लसणाच्या पाकळ्या छान बारीक करून घ्यायच्या. मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी अधिक घेऊ शकता. आमच्याकडे कमी तिखट लागतं म्हणून मी मिरची कमीच घेतलेली आहे. आणि मुळ्यात पण एक तिखटपणा असतो. छान हे सगळं मी असं कुटून घेतलंय. तुम्ही मिक्सर मधनं बारीक करून घेतलं तरी काही हरकत नाही. या पद्धतीने थोडस टाकून घ्यायचंय त्यात आपल्याला. आता त्यातच टाकायचं हिंग. आपण मीठ आधीच टाकलेलं होतं, त्यामुळे आता मीठ टाकायचं नाही. टाकलंय 1/2 चमचा हिंग, 1 चमचा धने जिऱ्याची पावडर, 1/2 चमचा हळद, आणि तुम्ही लाल तिखट तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. 1/2 चमचा टाकायचंय आमचूर पावडर, त्याने टेस्ट छान येते. आणि जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला टाकला तरी काही हरकत नाही. आणि चाट मसालाही नसेल तर तुम्ही अर्धा चमचा लिंबू पण पिळू शकता. पण लिंबू आत्ता नंतर नाही पिळायचं, जेव्हा आपण
मुळ्याचं पाणी काढतो ना तेव्हाच लिंबू पिळायचंय. आणि सगळ्यात खास सिक्रेट म्हणजे आपल्याला इथे टाकायची आहे कुठल्याही प्रकारची शेव तुम्ही इथे टाकू शकतात. आणि जर तुमच्याकडे शेव नसेल तर तुम्ही आपले 2 चमचे डाळीचं पीठ भाजूनही यात टाकू शकता. यामुळे आपले पराठे खूप छान होतात चवीला. आणि जर पाणी राहिलेलं असेल त्यात तर ते पाणी पण त्या शेवेमुळे ऑब्झर्व होऊन जातं. आपल्याला थोडीशी आता छान कोथिंबीर. बघा किती कोरडं छान आपलं हे स्टफिंगचं तयार झालेलं आहे. आता आपलं पीठही छान भिजलं गेलंय, छान मुरलंय. या पद्धतीने थोडासा हाताने असा छान प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे सारण सगळीकडे लागलं जातं. बघा आपला पराठा किती छान तयार होतो, अजिबातही फुटत नाही. भरपूर असं सारण टाकलेलं आहे मी मध्ये. पराठा भाजण्यासाठी तुम्ही तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटर काही वापरू शकता. मी इथे तूप वापरतीये, तुम्ही तुमच्या आवडीनुसार बघा किती छान आपला पराठा तयार झालाय. आता आपण पराठ्याबरोबर खाण्यासाठी खूप छान अशी टोमॅटोची चटणी बनवूया. त्यासाठी मी इथे घेतलाय 1 टोमॅटो, 1 कांदा, छोटी लसणाची कांडी, 2 लाल मिरच्या घेतल्या. तुम्ही हिरव्या मिरच्या घेतल्या तरी चालणार आहे. आता हे गार होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला ते बारीक करायचंय. गार झालं की सोलून घ्यायचंय आपल्याला. खूप नाही सोलायचं आहे, फक्त थोडंसं वरचं जेवढं कचरं निघेल तेवढंच काढून घ्यायचंय लसणाचं आणि कांद्याचं. आज मी चटणी मिक्सर मध्ये नाही करणार आहे, तुम्ही मिक्सर मध्ये पण करू शकता. आज मी चटणी चॉपर मध्ये करणार आहे. मिक्सर मध्ये जरी तुम्ही केली तरी खूप बारीक नाही करायची आहे, त्यामुळे त्याची चव, जर खूप तुम्ही बारीक केली तर त्याची चव छान नाही लागत. म्हणून ती थोडंसं कमी अधिक करून मिक्सर चालू बंद करून मगच बारीक करायची, म्हणजे थोडी जाडसर तयार होते. आता यात टाकायचं थोडंसं मीठ, पाव चमचा जिरे, अगदी थोडीशी साखर टाकायची, थोडीशी कोथिंबीर, थोडीशी अशी छान जाडसरच ठेवायची, म्हणजे ती खूप खायला छान लागते कोशिंबिरी सारखी. तुम्ही 2 चमचे
तेल. तेल आणि चटणीला खूप छान अशी टेस्ट येते. बघा किती छान आपली चटणी तयार झाली आहे. बघा किती छान असं आपले पराठे आणि चटणी छान तयार झालेली आहे. तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी पूर्ण बघा. धन्यवाद.